नमस्कार, लोकमनीमध्ये स्वागत। आज आपण 7 व 8 जुलै 2021च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB यामध्ये परीक्षेला महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडींचा आपण आढावा घेत असतो। तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा। चल तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी। राज्याच्या कृषी विधेयकात हमीभावाची तरतूद। महाराष्ट्र राज्यात केंद्राने कृषी कायदा जो केला त्या संदर्भात काही जे त्यांनी तरतुदी केल्या होत्या त्या तरतुदीमध्ये बदल करून राज्याने एक कायदा करण्याचं सुचवलेलं आहे आणि ते कृषी विधेयक विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना त्यामध्ये मांडलं गेलं होतं। त्यामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत। 3 स्वतंत्र कृषी विधेयके विधानसभेत मांडण्यात आली होती। यामध्ये तरतुदी काय काय आहेत? शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना 3 वर्षाचा कारावास असेल। 5 लाख रुपयांच्या दंडाची सुद्धा तरतूद आहे। यामध्ये शेतकऱ्यांना 7 दिवसात शेतमालाचे पैसे न दिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे। हमीभावाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच हे विधेयक 2 महिने राज्यातील जनतेकडून अभिप्राय मागून त्याचे कायद्यात रूपांतर केले जाणार आहे। 2 महिने राज्यातील जनता असेल, शेतकरी किंवा कामगार यांचे काही नेते, शेतकरी संघटना आहेत, यांच्या नेत्यांशी चर्चा विनिमय केल्यानंतर त्यांचे अभिप्राय मागून यामध्ये काही बदल करायचे असतील तर हे जनतेने सुचवले जातील आणि 2 महिन्यानंतर याचं कायद्यात रूपांतर केलं जाईल। आता हे विधेयक आहे, विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्यामध्ये विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चर्चा घडून येईल। चर्चा घडून आल्यानंतर जे जनतेचे अभिप्राय आलेत त्यावर कोणते कोणते आणखीन मुद्दे यामध्ये ऍड करण्यात येतील ते पाहिले जातात। त्यानंतर विधानसभा, विधान परिषद यामध्ये हा कायदा पास झाल्यानंतर, राज्यपालांची सही झाल्यानंतर हा कायदा अंमलात येत असतो। अशा पद्धतीने कायद्याची प्रोसिजर आहे। त्यामुळे एखादं विधेयक आलं तर हे पूर्व असतं आणि त्यानंतर कायदा हा नंतर तयार होतो, त्यामुळे महत्वाचं आहे। आता या कृषी विधेयकामध्ये काय तरतुदी आहे ते पाहू। याचं नाव आहे शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण, आश्वासित किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम असं त्याचं नाव आहे। यामध्ये तरतुदी आहेत। शेतमालाच्या व्यवहाराची किंमत किमान आधारभूत किमती इतकी किंवा त्यापेक्षा जास्त असल्याशिवाय खरेदी विक्रीचा करार किंवा व्यवहार कायदेशीर समजला जाणार नाही। शेतकरी व करार करणारा यांच्यातील वाद सोडवण्यासाठी ते सक्षम प्राधिकरणाकडे, अधिकाऱ्याकडे किंवा संस्थेकडे जाऊ शकतात। हा वाद 30 दिवसात सोडवणे बंधनकारक राहील। विवादित करार कायद्यानुसार नसेल तर सक्षम प्राधिकरण शेतकऱ्याच्या विरोधात निकाल देऊ शकणार नाही। सक्षम प्राधिकरण, अधिकारी किंवा संस्था यांच्या निकालाला दिवाणी न्यायालयाचा निकालाचे वजन असेल आणि त्यांच्या निकालाने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही तर शेतकरी राज्य कायद्यानुसार, जे राज्याचा कायदा असेल त्या कायद्यानुसार तरतुदीसोबतच दिवाणी न्यायालय व इतर उपलब्ध कायदेशीर जे पर्याय आहेत त्याचाही अवलंब करू शकणार आहे। असे कृषी विधेयकातील तरतुदी आहेत आणि हे आता जनतेसमोर किंवा जनतेचा अभिप्राय मागवण्यासाठी 2 महिने हा कालावधी असणार आहे। यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि यामध्ये महाराष्ट्रातील 4 नेत्यांना स्थान भेटलेलं आहे। यामध्ये माननीय नारायण राणे, माननीय डॉक्टर भागवत कराड, माननीय कपिल पाटील, माननीय डॉक्टर भारती पवार यांचा समावेश झालेला आहे। नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री हे खातं भेटलेलं आहे। त्यानंतर अर्थ राज्यमंत्री म्हणून डॉक्टर भागवतराव कराड यांनी शपथ घेतलेली आहे। माननीय कपिल पाटील पंचायत राज्यमंत्री झालेले आहेत तर माननीय डॉक्टर भारती पवार आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री झालेले आहेत। महाराष्ट्राला 4 नवीन चेहरे भेटलेले आहेत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात। त्यानंतरची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर कॅगनं ताशेरे ओढलेले आहेत। आता कॅग ही संस्था आपल्याला अभ्यासाला आहे। कॅगची कलम 148 ते 151 तुमची पाठ असायला हवी। 148चं काय, 149, 150 आणि 151 सर्व कलम पाठ असावेत। कॅगचं काम काय असतं तर कॅग म्हणजेच महालेखापाल। महालेखापाल काय करत असतो, जे आपण पाहतो की लेखा काम असतं म्हणजे वित्त स्वरूपाचं, ते ऑडिट करण्याचं काम कोण करतं? कॅग करतो। आता महालेखापालाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या कलम पहा, त्याची नियुक्ती कोण करतं, कॅगची नियुक्ती कोण होते, त्याचं निवृत्तीचं वय काय, त्याची नेमणूक कोण करतं, हे सर्व माहीत असायला हवं। आता महालेखापालांनी काय केलं तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2019च्या तांत्रिक निरीक्षणाचा अहवाल राज्य विधिमंडळात सादर केला होता आणि या अहवालात लेखी ठेवण्यातील त्रुटी, हजारो कोटी रुपयांच्या कामाचे उपयुक्तता प्रमाणपत्र सादर करण्यातील त्रुटी, वित्त आयोगाच्या शिफारशीवरील कारवाई अशा गोष्टींवर निरीक्षणे नोंदवण्यात आलेली आहेत।
रोकड वह्या अपूर्ण ठेवणे व त्याचा बँकेच्या पासबुकातील शिल्लकीचा ताळमेळ न लागणे अशा त्रुटी अनेक ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारातून दिसून आलेल्या आहेत. आपल्याला प्रश्न येतो की कॅग स्थानिक स्वराज्य संस्थांचं ऑडिट करतं का? तर ज्यावेळेस राज्यपाल असेल आणि राज्यपालानं सांगितलं की बाबा त्यांनी केलं पाहिजे त्यावेळेस ते करू शकतं. त्यामुळं कॅग स्थानिक स्वराज्य संस्थांचं सुद्धा ऑडिट करू शकतं हे अशा बातम्यावरून आपल्याला कळत असतं. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस बातमी वाचतात त्यावेळेस आपल्या परीक्षेला काय महत्त्वाचं आहे हे पाहत चला. कॅग ही संस्था आपल्याला अभ्यासाला आहे आणि त्यामुळे तुम्ही या संस्थेच्या संदर्भात जे आपल्या बेसिक बुकमध्ये पॉलिटीच्या ते वाचत जा. यानंतर महाराष्ट्रातील जो कैकाडी समाज आहे त्याचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. आता कैकाडी समाज आपल्याला का महत्त्वाचा ठरतो तर कोणकोणत्या राज्यामध्ये किंवा ही जमात आहे ती कोणत्या राज्यामध्ये चर्चेला होती असं UPSC विचारतं आणि MPSC संदर्भात आपल्याला काही जाती जनजातीचा अभ्यास आहे HRD मध्ये असेल किंवा भूगोलमध्ये असेल आपण पाहतो. त्या संदर्भात अशा समाज कुठं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये असं जोडायला आलं तर आपल्याला माहीत असावं लागतं म्हणून ते बातमी व्यवस्थित पाहावी लागते. कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात ठराव मंजूर केलेला आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये. महाराष्ट्रात अतिमाग असलेला समाज असलेला कैकाडी या जातीच्या वेगवेगळ्या 2 प्रवर्गामध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षणाचे लाभ घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा विचार करून कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आला. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ या 7 जिल्ह्यांत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश आहे. तर उर्वरित जे महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड आणि चंद्रपूर या जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये या समाजाचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे. यामुळं काय होतं आता एकच जात आहे महाराष्ट्रामध्ये आणि या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये समावेश आहे. त्यामुळं आरक्षण देताना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्येमुळं हे कधी कधी डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा त्या समस्या निर्माण होतात. मग ते कोणत्या प्रवर्गातून येणार आहेत ते प्रवर्ग निवडताना नियुक्ती देताना सुद्धा पेच निर्माण होतात. त्यामुळं आता कैकाडी समाज अनुसूचित जाती म्हणजेच SC प्रवर्गामध्ये आता त्याचा समावेश केला जाणाराचा ठराव आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पास करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळं त्यांचंही नोकऱ्या असतील किंवा उद्योग असतील या संदर्भात जे आरक्षण असतं त्या संदर्भात सुद्धा फायदा त्यांना होणार आहे. यानंतर 8 राज्यात नवे राज्यपालांची नेमणूक झालेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काही मंत्री होते त्यांचं राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामध्ये थावरचंद गेहलोत असतील, बंडारू दत्तात्रय असतील, श्रीधरन पिल्ले असतील आणि मंगूभाई पटेल असतील. यामध्ये थावरचंद गेहलोत कर्नाटकात राज्यपाल झालेले आहेत तर मध्य प्रदेशात मंगूभाई पटेल राज्यपाल झालेले आहेत. हरिबाबू कंभामपती हे मिझोरामचे तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झालेले आहेत. असं मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी मंगूभाई पटेल असतील. ही नियुक्ती कोण करतं तर राज्यपाल जे असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. ती नियुक्ती 5 वर्षासाठी असते आणि त्यांचा कालावधी हे तुम्हाला लक्षात असले पाहिजे, त्याची पात्रता लक्षात असली पाहिजे. सर्व बेसिक बुकमधून व्यवस्थित वाचून तुम्ही ते करू शकता. यानंतरची बातमी आहे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर आरोग्याच्या आपलं जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याच्या कुलगुरू बनलेले आहेत. आता याची नियुक्ती राज्यपाल तसा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या महाराष्ट्रात जे विद्यापीठ आहेत त्या सर्वांचे कुलपती कोण असतात तर राज्यपाल असतात. त्यामुळे राज्यपालांबद्दल भरपूर वेळा चर्चेमध्ये असल्यामुळे त्यांची नियुक्ती कोण, त्यांच्या पदाचं कार्यकाल काय असतो, त्याचं पात्रता काय आहे, या त्यांची कार्य कोणकोणती आहेत, त्या राज्यपालांचं अधिकार कोणकोणते असतात हे सर्व पाहून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न आला तर बेसिक टू असतं आणि ब्लॅक टू बेसिक मध्ये तुम्हाला ते पाहता आलं पाहिजे. बातमी आली तर त्याच्या बॅकला बेसिकला जाऊन पाहायचं की नक्की त्या संस्थेबद्दल त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या पदाबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. आता डॉक्टर कानिटकरांविषयी पाहू आपण. डॉक्टर माधुरी कानिटकर भारतीय लष्करात डॉक्टर असून 29 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झालेली आहे. या पदावर काम करणाऱ्या त्या 3ऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत. 3 स्टार रँक मिळालेल्या त्या देशातील दुसऱ्याच महिला आहेत आणि पुणे येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता म्हणून त्या कार्यरत होत्या. या पदावरील त्या पहिल्या महिला होत्या आणि त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे
AFMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेज या जे महाविद्यालय यामधून त्यांनी प्रथम क्रमांकाने MBBS ची पदवी प्राप्त केली असून त्या बालरोग तज्ज्ञ या विषयात MD सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांची आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झालेली आहे. यानंतरची बातमी आहे, आदिवासींना वनावर अधिकार देण्यासाठी केंद्राचा पुढाकार आहे. ग्रामसभेकडे व्यवस्थापनही देण्यात आलेलं आहे. आदिवासींना वनावर अधिकार देण्यासाठी केंद्राचा पुढाकार आहे. आदिवासी बांधवांना वनावर अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलेला आहे. ग्रामसभेला व्यवस्थापनाचे अधिकारी देत असताना अनुसूचित जमाती व वन मंत्रालयाने संयुक्त मार्गदर्शिका जारी केलेली आहे. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जे अर्जुन मुंडा आहेत, आता त्यांचं खातं बदललंय का ते पहा परत. आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री कोण आहेत, प्रकाश जावडेकर यांना जे होते त्यांचे आता मंत्रिमंडळात समावेश नाही, पण त्यांनी हे केलेलं आहे. आता वन अधिकार कायद्याअंतर्गत वन संसाधनांचा अधिकार ग्रामसभेला दिला जावा अशी मागणी वनवासी कल्याण आश्रम आणि अनुसूचित जमाती बांधव करत होते. या संदर्भात केंद्र सरकारच्या नियंत्रणावरून दिल्लीत काही आपले जे असतात त्या समाजाबद्दल काम करणारे किंवा काय असतील त्यांनी ही मागणी केली होती आणि ते हे केलेलं आहे, मंजुरी त्यांनी केलेलं आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहतो की या संदर्भात चर्चा होती की असं होणार आहे आणि त्या संदर्भात अर्जुन मुंडा यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती की 2 वर्षात वन पर्यावरण मंत्रालयासमोर सामुदायिक वनावर अधिकार देण्याचं कार्य एक अभियान आपण चालवणार आहोत आणि तो आता कृती संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकलं गेलेलं आहे. आता महाराष्ट्र आणि ओडिशा या 2 राज्यात सामुदायिक वन अधिकाराला मान्यता देताना ग्रामसभांना सामुदायिक वन क्षेत्राची सूक्ष्म कार्ययोजना बनवण्याची आर्थिक सहकार्य केलं आहे. महाराष्ट्रात ग्रामसभांना सक्षम करण्यासाठी सामुदायिक वन व्यवस्थापनेचा एक पदविका अभ्यासक्रमही सुरू झाला आहे. महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यात जिल्हा स्तर कन्व्हर्जन्स कमिटीची स्थापना करून सामुदायिक वन क्षेत्राचे पुनर्निर्माण आणि संवर्धन यासाठी ग्रामसभेला तांत्रिक व आर्थिक सहकार्य द्यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळं केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे देशातील इतर राज्यांना सामुदायिक अधिकार देण्याच्या कामाला आता वेग येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र म्हणतात ना, प्रगतीपथावर असणारं राज्य आहे किंवा प्रायोगिक नवीन योजना राबवणारं सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्य आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. तो हित महाराष्ट्राचा दिसून येतो की आपण देशात सर्वात अगोदर काही योजना राबवत असतो आणि ते आपल्याला बऱ्यापैकी सफल झालेलं असेल तर ते केंद्रही येत असतं. त्यामुळे केंद्राचं आपण पाहतो रोजगार हमी कायदा 20 पाग्यांची योजना होती ती केंद्रानं उचलली, त्याला मनरेगा आपण म्हणतो की अशा बऱ्याचशा योजना आहेत. सहकार क्षेत्रातील आपला विकास केंद्रानं आता सहकार नवीन मंत्रालय स्थापन केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर काही घडतं जे केंद्र घेत असतं. त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र, प्रगतशील महाराष्ट्र असं म्हणलं जातं. यानंतर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डरचा एक अहवाल आला आहे. यामध्ये काही नेत्यांवर ठपका ठेवण्यात आली की त्यांनी पत्रकार स्वातंत्र्यता किंवा माध्यम स्वातंत्र्य असेल याची गळचेपी केलेली आहे. यामध्ये भारताचा क्रमांक 180 देशात 42 आहे आणि यामध्ये मोदींच्या बद्दल सुद्धा काही लिहिण्यात आलेलं आहे. आता हे पाहत असताना रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर या संस्थेबद्दल पाहू लागतं. हे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर ही माध्यमांच्या निरीक्षण स्वातंत्र्याची यादी जाहीर करते आणि या संदर्भात ते सांगत असते की कुठं माध्यमांची गळचेपी होते. त्यामुळे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर UPSC प्रश्न विचारू शकतो की हे कशा संदर्भात आहे, तर माध्यम स्वातंत्र्याचा अहवाल प्रसिद्ध करणारी एक संस्था आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स काय आहे, किंवा डॉक्टरच्या बद्दल एक संस्था कोणती आहे जी युद्धामध्ये लोकांना मदत करत असते, शस्त्रक्रिया असेल किंवा त्यांच्या उपचारासाठी. म्हणजे डॉक्टर्स विदाउट बॉर्डर असेल का किंवा काय आहे, हे UPSC प्रश्न विचारत असते आणि यांचे जे अहवाल आहेत या संदर्भात नेहमी प्रश्न येत असतात. त्यामुळे ते आपल्याला पाहावं लागतं. आता रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या जो हे झालेलं आहे अहवाल आले, यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या साथीत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही माध्यम स्वातंत्र्याच्या भक्षकाच्या यादीमध्ये स्थान देण्याची नामुष्की ओढवली. आता यामध्ये 37 राष्ट्रप्रमुखांचा समावेश आहे, त्यातील 17 जणांचा या यादीत प्रथम स्थान आहे. मुद्रण नियंत्रणाचे साधनच तयार करत असल्याचा ठपका या संस्थेने ठेवलेला आहे. पत्रकारांना एकतर्फी पद्धतीनं तुरुंगात टाकणे किंवा त्यांच्या विरुद्ध हिंसाचार घडवून आणणे असे आणखी गंभीर आरोपी ठेवण्यात आलेले आहेत. ही यादी 5 वर्षाच्या साधारण 5 वर्षाच्या खंडानंतर जाहीर करण्यात आलेली आहे. या अगोदर 2016ला ही यादी जाहीर करण्यात आली होती आणि या यादीमधील सरासरी नेत्यांचं वय 66 इतकं आहे. आता यामध्ये 1/3 नेते ते आशिया प्रशांत महासागर आपण म्हणतो एशियो पॅसिफिक भागातील आहेत. आता यामध्ये माध्यम स्वातंत्र्याची जगातील स्थिती पाहू. 19 देश जे आहेत पत्रकारांसाठी वाईट स्थितीमध्ये आहेत, तर 16 देश माध्यमांसाठी अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहेत. यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे, केरी लॅम आणि शेख हसीना. आणखी सुद्धा आहेत, विक्टर ऑर्बन आहेत हंगेरीचे पंतप्रधान,
जॉयर बोल्सोनारो ब्राझीलचे अध्यक्ष आहेत. मिनकॉंग हिलेंग आहेत, म्यानमारमधील लष्करी उठावाचे सूत्रधार आहेत ते. रिजिप तय्यबिन एर्दोगान तुर्कस्तानचे अध्यक्ष आहेत. रॉड्रिओ ड्युएर्टे हे फिलिप्सांचे अध्यक्ष आहेत. असे नेत्यांची यामध्ये समावेश सुद्धा केलेला आहे. पण यामध्ये 2 महिला आहेत, लक्षात असू द्या. केरी लॅम ज्या हाँगकाँगच्या मुख्य प्रशासक आहेत आणि शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान. यानंतर दुःखद बातमी, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालेलं आहे. दिलीप कुमार हे सर्वोच्च अभिनयाचं एक म्हणलं जातं की शिखरावर जे अभिनेते असतात की ज्यांचा मानबिंदू महत्त्वाचा असतो, की ज्यांच्याकडे पाहून इतर अभिनय कसा करायचा किंवा चित्रपट कारकिर्दीमध्ये किती शालीनतेने वागायचं हे पाहायचं असेल तर आदरणीय अभिनेते दिलीप कुमार यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान आहे. जन्म 11 डिसेंबर 1922 पेशावर पाकिस्तान. मृत्यू 7 जुलै 1921 मुंबई महाराष्ट्र. त्यांना 8 वेळा अभिनयासाठी फिल्मफेअरचा पुरस्कार भेटलेला आहे. 1994 साली केंद्र सरकारचा दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला होता आणि 1998 मध्ये पाकिस्तान सरकारचा निशाने पाकिस्तान पुरस्कारही त्यांना भेटला होता. त्यांचे काही चित्रपट पाहू आपण. ज्वार भाटा, प्रतिमा, मिलन, जुगनू, शहीद, नदिया के पार, मेला, घर की इज्जत, अंधे का प्यार, शबनम, अंदाज, जोगन, बाबुल, आरजू, तराना, हलचल, दीदार, संगदिल, डाग, आन, शिकस्त, फुटपाथ, अमर, उड़न खटोला, इंसानियत, देवदूत, आजाद, नया दौर, मुसाफिर, यहूदी, मधुमती, पैगाम, कोहिनूर, मुगल ए आजम त्यांचा गाजलेला चित्रपट आहे बघा. गंगा जमुना सुद्धा गाजलेला आहे. लीडर, दिल दिया दर्द दिया, राम और श्याम हे सुद्धा चांगला चित्रपट आहे. संघर्ष, आदमी सुद्धा एकदम चांगला चित्रपट आहे त्यांचा. सगीना महतो, गोपी पण चांगला आहे. दस्तान आहे, अनोखा मिलन आहे, शक्ती आहे, मजदूर आहे, दुनिया आहे, मशाल आहे, धर्माधिकारी आहे, कर्मा, दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए, कर्मामधील गाणं आहे. त्यामुळं एकदम चांगला अभिनय असणारं दिलीप कुमार हे व्यक्तिमत्व होतं. कानून अपना अपना चांगला चित्रपट आहे. इज्जतदार आहे, आग का दरिया आहे, सौदागर आहे, राम जाने आणि किल्ला. एवढे चित्रपट तुम्हाला एमपीएससी कोणता चित्रपट आहे किंवा नाही असं विचारलं तर हे चित्रपटांची यादी तुमच्या लक्षात असायला हवी. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यामध्ये 36 नवे चेहरे आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून 4 नवे चेहरे आहेत. आदरणीय नारायण राणे, आदरणीय कपिल पाटील, माननीय भागवत कराड आणि माननीय भारती पवार. काही मंत्र्यांना राजीनामे द्यावा लागला. त्यामध्ये डॉक्टर हर्षवर्धन असतील, रमेश पोखरियाल असतील, माननीय प्रकाश जावडेकर असतील, माननीय संजय धोत्रे असतील. 11 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आणि 36 नवीन मंत्री यामध्ये नवीन विस्तारामध्ये आलेले आहेत. आता वैशिष्ट्य काय या नवीन मंत्रिमंडळाचं, तर अनुसूचित जातीचे 12 मंत्री आहेत, त्यातील 2 कॅबिनेट मंत्री आहेत. अनुसूचित जमातीचे 8 मंत्री आहेत, त्यातील 3 कॅबिनेट मंत्री आहेत. मागासवर्गीय गटातील 27 मंत्री आहेत, त्यातील 2 कॅबिनेट मंत्री आहेत. अल्पसंख्याक गटातील 5 मंत्री आहेत, त्यातील 3 कॅबिनेट मंत्री आहेत. 11 महिला मंत्री, त्यातील 2 कॅबिनेट मंत्री आहेत. 50 वर्षापेक्षा कमी वय असलेले 14 मंत्री, त्यातील 6 कॅबिनेट मंत्री आहेत. नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे सरासरी वय 58 वर्ष आहे आणि मंत्र्यांमध्ये 12 वकील आणि 6 डॉक्टर आहेत. त्यामुळं आत्ताचं मंत्रिमंडळ आहे ते एज्युकेटेड आहे असं म्हणलं जातं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतरची बातमी, ट्रू कॉलरने डाटा गोपनीयतेचा भंग केल्याचा जनहित याचिकेद्वारे दावा केलेला आहे आणि या संदर्भात राज्य व केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. साधारण ट्रू कॉलर जे मोबाईल ॲप आपण वापरतो ते वापरकर्त्यांची माहिती अन्य खाजगी कंपन्यांना देऊन देशातील कायदेशीर तरतुदीचा भंग केलेला आहे असा दावा जनहित याचिकेद्वारे करण्यात आला होता आणि उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालय जे आहे मुंबईचं उच्च न्यायालय त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. आता असा आरोप शशांक पोस्तुरे यांनी जनहित याचिकेद्वारे केला होता आणि या संदर्भात मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होती आणि त्यांनी हे निर्देश दिलेले आहेत. आता यामुळे काय होतं, आपलं आपण म्हणतो राईट टू प्रायव्हसी, खाजगीपणाचा अधिकार धोक्यात येतो ना. कारण असे जर आपण ॲप डाउनलोड करतो, आपण संपूर्ण पद्धतीने ॲप डाउनलोड झाले की आपल्याला ते काहीतरी मागत असतं, आपण त्याला अलाव करतो आणि अलाव हे बटन दाबून आपण त्यांना सर्व खाजगी आपली माहिती देत असतो. फोटो असतील, व्हिडिओ असतील, माहिती असेल, काही तुम्ही काय करता हे सर्व ते देऊन टाकतात. तुमच्या आवडीनिवडी, मग तुम्हाला एखाद्या एक ॲप ओपन केली की तुम्ही एखादं पाहिलं, समजा तुम्हाला एखादा शूज घ्यायचं, शूजचं पाहिलं तर शूजची ॲड तुम्हाला सतत येत राहते दुसरं एखाद्या ॲप उघडलं तर. हे मग कसं काय त्यांना कळतं की तुम्हाला शूज पाहायचं आहे. म्हणजे हे तुमचा डाटा कुठंतरी रिफिल्टर केला जातो, एखाद्या वेबसाईटला किंवा ॲपला दिला जातो, जेणेकरून ती माहिती ते ॲप तुम्हाला देत असतं. तुम्ही जर एखादा शूज एखाद्या कंपनीचा पाहिला तर तो शूज तुम्हाला ती दाखवत असते. मग एखादा ड्रेस पाहिला तर तो ड्रेस तुम्हाला दाखवत असते. एखादा मोबाईल पाहिला तर मोबाईल दाखवत असते. मग हे त्यांना कसं कळतं, तर तुमचा डाटा आहे तो फिल्टर करून त्या कंपनीला प्रोव्हाइड केला जातो आणि हाच आरोप ट्रू कॉलरच्या बाबतीत
जनहित याचिकेद्वारे केलेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावलेली आहे. या नोटीसमध्ये 3 आठवड्यात उत्तर देण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. यानंतर केंद्रात सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, विना सहकार नाही उद्धार. सहकार आपण पाहतो इंग्रजांच्या काळामध्ये पासून सहकारचं आपल्या इथं एक प्रकारे नवनिर्मिती झाली होती आणि त्याच्या अगोदरही सहकार सुरू होता, पण त्यानंतर कायदेशीर अधिष्ठान देऊन ते जे महाराष्ट्र असेल, भारतामध्ये असेल, सहकारानं व्यवस्थित पद्धतीनं पायमुळे रोवलेले तिथं. त्यामध्ये महाराष्ट्र सहकाराचा उद्धार जास्त झाला. आपण पाहतो सहकारी संस्थावर महाराष्ट्र पुढे, जसं सहकारी साखर कारखाने, दूध डेअरी असतील किंवा आपण पाहतो कुक्कुटपालन असेल किंवा कित्येक गोष्टींमध्ये सहकाराची पायामुळे महाराष्ट्रामध्ये जास्त रुजलेले आहेत. त्यामुळे आता सहकार मंत्रालयाची केंद्रानं सुद्धा आता दखल घेऊन त्याची नवीन मंत्रालय स्थापले. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारनं सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. यातून सहकारातून समृद्धी हे स्वप्न साकार करण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आले. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या मंत्रालयाची जबाबदारी कोणाला मिळेल याबाबत उत्सुकता होती, पण आता माननीय अमित शहा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. देशात सहकारावर आधारित आर्थिक विकास मॉडेल प्रासंगिक असून त्यात प्रत्येक सदस्य जबाबदारी ओळखून काम करत असतो आणि नवे मंत्रालय सहकारी संस्थांच्या कारभारात सुसूत्रीतपणा आणण्यासाठी आंतरराज्यीय सहकारी संस्थांच्या विकासासाठी कार्य करेल असं सांगण्यात आलेलं आहे. या अगोदर सहकार विभाग कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा विभाग होता, मात्र आता स्वतंत्र मंत्रालयच ते असणार आहे. हे मंत्रालय स्थापण्याचं मंत्रिमंडळाचं निर्णय झाला होता आणि त्या संदर्भात आता स्वतंत्र मंत्रालय असण्याचं गोष्ट सुद्धा झाली होती. नव्यानं अस्तित्वात येणारे सहकार मंत्रालय हे देशातील सहकार चळवळीला मजबूत करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक रचना तयार करणार आहे. त्यामुळे सहकार आता कोऑपरेटिव्ह, आपण म्हणतो ना कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कॉम्पिटिव्ह फेडरलिझम, यामध्ये कोऑपरेटिव्ह महत्वाचं आहे की सहकार क्षेत्र सध्या सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी दूध डेअरी असतील, सहकारी भरपूर तत्वावर आपण सहकारी काम करत असतो. त्यामुळे सहकार कायद्याचा आता पतपेढी सुद्धा आहेत, काही सहकारी पतसंस्था आहेत. या संदर्भात सुद्धा ही माहिती महत्वाची आहे. यानंतर दिल्लीत नायट्रोजन डायऑक्साईड प्रदूषणात 125% वाढ झालेली आहे. जे नायट्रोजन डायऑक्साईडचा हवेत प्रदूषण करणारा महत्वाचा घटक आहे, जो इंधन ज्वलनातून बाहेर पडतो आणि मोटर वाहनांच्या इंधन ज्वलनामध्ये याचे प्रमाण वाढते. काही औद्योगिक प्रक्रियातून सुद्धा हा वायू बाहेर पडतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असतो. यामध्ये श्वसनाचे रोग होत असतात, मेंदूचे रक्ताभिसरणाचे विकारी जडतात. त्यामुळं ग्रीनपीस इंडिया यांनी जो अहवाल सादर केला त्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईडचं जी आहे त्यामध्ये दिल्लीमध्ये 125% वाढ नोंदवण्यात आली. यामध्ये मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, जयपूर, लखनौ या शहरांचा सुद्धा समावेश आहे. आता यामध्ये एप्रिल 2020च्या तुलनेत 125% दिल्लीमध्ये नायट्रोजन ऑक्साईडची पातळी वाढलेली आहे. आणि यामुळं काय होतं तर आपल्याला फुफ्फुसाचे रोग असतील, मेंदूचे रोग असतील, रक्ताभिसरणाचे विकार जडतात. त्यामुळं नायट्रोजन डायऑक्साईड हा प्रदूषणकारी आहे. आपण पाहतो ग्रीन हाऊस गॅसमध्ये सुद्धा नायट्रोजनचं ऑक्साईड असेल किंवा काय असेल यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळं ज्वलनातून जे आपण पाहतो की हवेमध्ये प्रदूषण करणारा घटक जो वाहनांच्या ज्वलनातून किंवा इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडतो. इंधन असतं, पेट्रोल, डिझेल असेल, आणखी काय असेल, त्याचं ज्वलन झालं तर नायट्रोजन डायऑक्साईड हा घटक बाहेर पडतो आणि तो आपल्याला काय प्रदूषणकारी आहे. दिल्लीमध्ये त्याचं प्रदूषणाचं प्रमाण 125% वाढलेलं आहे. एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 या काळामध्ये जे सर्वे केला त्यामध्ये दिसून आलेलं आहे. यानंतरची महत्वाची बातमी आहे, मानवी प्राणी संघर्षात प्राण्यांना अधिक धोका असल्याचं वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड आणि संयुक्त राष्ट्र यांचा विशेष अहवाल आलेला आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहतो चीनमध्ये अन्न पाण्याच्या शोधात भटकत असलेले हत्ती किंवा अमेरिकेमधील गुरांची शिकार करण्यासाठी लांडगे किंवा आपण पाहतो देशामध्ये बिबट्यांची वाढती संख्या किंवा वाघांचा मानवी अधिवासामध्ये येणं असेल, हे सर्व आता काय होते मानव प्राणी संघर्ष होते. यामध्ये आपल्याला काय झालेलं आहे की पर्यावरणाचं संवर्धन करायचं का मानवी विकास करायचा, यामध्ये हे आपल्याला आता द्विधा मनस्थितीमध्ये आपण आहोत आणि यामध्ये आता आपल्याला काहीतरी मध्यमार्ग काढावाच लागणार आहे. कारण जेव्हा माणूस स्वसंरक्षणाचा पुढे बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून किंवा झालेल्या नुकसानीचा बदला घेण्यासाठी प्राण्यांना ठार करतो असं यामध्ये दिसून आलेलं आहे. यामध्ये सर्वात जास्त मार्जार कुळातील म्हणजेच आपण काय असेल सिंह असेल किंवा वाघ असेल किंवा मांजर कुळातील म्हणजे मांजर कुळातील जे आहेत बिबटे असतील यांना जास्त धोका असल्याचं दिसून आलेलं आहे. आता यासोबत जमिनीवर राहणारे काही प्राणी आहेत, मांसभक्षी प्राणी, ध्रुवीय अस्वले असतील, भूमध्य सागरातील सीलमासे असतील, हत्तीसारखे मोठे तृणभक्षक प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. भारतातील केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं 2014 ते 2015 व 2018 ते 2019 यामध्ये 500हून अधिक हत्ती मानव प्राणी संघर्षामुळे मारले गेलेत असं अहवाल दिलेला आहे. आता भारतामध्ये विकासाच्या नादात मानव प्राणी संघर्ष वाढत असल्याचे या अहवालात नमूद आहे. वाघ, हत्ती, गेंडा, सिंह इतर जागतिक पातळीवर अस्तंगत होणाऱ्या प्रजाती, याचबरोबर जगातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेले भारत, या दृष्टीने हे पाहावं लागतं की
याच्यावर संघर्षावर आपल्याला उपाययोजना करणं अधिक आवश्यक वाटतं. भारतातील हत्तींना त्यांच्या मूळ आदिवासापैकी आज केवळ 3 ते 4% आदिवास उपलब्ध आहे. इतर ठिकाणी जंगलाचे नासधूस झालेले, त्यामुळे हत्ती हे जंगलाबाहेर येत आहेत. आपण पाहतो कोल्हापूर जिल्हा असेल, चंदगड असेल, रत्नागिरी असेल, दोडामार्ग असेल कर्नाटकातील, तिथं हत्ती आता गावामध्ये येतात आणि त्यांना हुसकवण्यासाठी तिथं बॉम्ब फोडले जातात. मध्येच हत्तीच्या तोंडामध्ये ॲटोम बॉम्ब फुटल्याचं एक हे आलं होतं, किंवा बॉम्ब त्याच्यामध्ये तोंडामध्ये फुटल्यामुळे त्या हत्तीला एकदम कितीतरी वेदना झाल्या असतील. असं नाही झालं पाहिजे की प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपण असं हिंसक नाही वागलं पाहिजे, कारण मानव प्राणी संघर्षामुळे काय होतं हे चुकीचं आहे ना. अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर हे दुर्लक्षित राहिलं होतं आणि यामुळे काय होतं, वनजीव प्रजाती पूर्वी उदंड प्रमाणात पाहायला भेटत, आता त्यांची संख्या सुद्धा घटत आहे आणि हे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपल्याला वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडनं जे सांगितले ते महत्त्वाचं आहे की प्रथम आपण पाहिलं पाहिजे की ज्यावेळेस आपण म्हणतो की प्रथम विकास का पर्यावरण या दुधा मनस्थितीमध्ये असताना आपल्याला यामध्ये कोणता तरी मध्यम मार्ग आपल्याला काढावा लागणार आहे. संवर्धन आणि शाश्वत विकासाचं ध्येय ठेवताना विकास की मानवतावाद दृष्टिकोन या सातत्याने वाद निर्माण होतो आणि त्या संदर्भात हा अहवाल आला होता आणि हे आपल्याला आता मध्यम मार्ग काढून काम करावं लागणार आहे. यानंतर इंडस सिव्हिलायझेशन आपण पाहतो, सिंधू संस्कृतीबद्दल प्रदीप आपटे यांचा एक लेख आला होता आणि त्या संदर्भात भरपूर माहिती आलेली आहे. ती माहिती तुम्ही जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की या संस्कृतीचा उगम इसवी पूर्व 7500 ते 6000 या कालखंडात झालेला आहे. पाकिस्तानातील हकरा खोऱ्यात त्याची सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये हकरा म्हणजेच प्राचीन सरस्वती नदी असं म्हणलं जातं आणि सिंधू संस्कृती ठोबळमानाने 3 खंड मानता येतात. इसवी सन पूर्व 3200 ते 2600 पूर्व ही सिंधू, इसवी सन पूर्व 2600 ते 2000 नागरी सिंधू आणि इसवी सन पूर्व 2000 ते 1400 उत्तर सिंधू. यामध्ये त्याचा विलंब कुठं झाला, त्यामध्ये काय काय आहे सर्व यामध्ये लेखामध्ये दिले आणि आपल्याला UPSCच्या मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा आणि राज्यसेवेची पूर्व परीक्षा यासाठी हा लेख महत्वाचा आहे. यामधील जे जे महत्वाचं आहे ते व्यवस्थित वाचून घ्या आणि यामध्ये काय काय सांगितलंय, त्याची संस्कृतीमध्ये भांडी कोणती वापरली होती, शेती काय होती, कपडे कसे होते, वस्तू निर्मिती कशी होती, बांधकामे कशी होती, या सर्वांचा अभ्यास यामध्ये आलेला आहे. त्याची लिपी, भाषा हे सर्व यामध्ये सांगितलेलं आहे. हे व्यवस्थित पाहून घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल. थँक्यू. अशा पद्धतीने आज आपण 2 दिवसाचा चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या युट्यूब चॅनलला जोडले राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमधील टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.